नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या सरळ सेवेच्या त्याचबरोबर मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या जाहिराती या महिन्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याची माहिती एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओला नक्की लाईक करा व शेअर करा. तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो सविस्तर माहिती. या सर्व जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात आलेली आहे, खूप दिवसापूर्वी ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान इथं मित्रांनो या ठिकाणी गटक आणि ड ची पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये शिपाई पदाचा देखील समावेश आहे. अजून अर्ज सुरू झालेले नाहीत. 23 मार्चपासून मित्रांनो याचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील. ते 12 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. मित्रांनो, IBPS कंपनी याची परीक्षा घेणार आहे. खुल्या प्रयोगाला 1000 रुपये फीज आहे. राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. IBPS कंपनीमार्फत परीक्षा होईल. तर यासाठी मित्रांनो तुम्ही 10वी पासवरनं देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुळजापूर याच ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे. परीक्षा केंद्र तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना मित्रांनो निवडायचं आहे, ते तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना दिसेल. एकूण 47 जागा आहे, ज्यामध्ये शिपाईसाठी 10 जागा आहे, जे 10वी पासवरती आहे. संगणक सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, वायरमॅन, मिस्त्री, प्लंबर, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सुरक्षा निरीक्षक, भांडारपाल, अभिरक्षक, मास मीडिया प्रमुख, त्याचबरोबर लेखापाल, सॉफ्टवेअर इंजिनियर, हार्डवेअर, नेटवर्क इंजिनियर ही सर्व पदं आहेत. आणि सहाय्यक व्यवस्थापक, धार्मिक अशी पदं जी आहेत ती 10वी 12वी या आणि पदवीवरती देखील या ठिकाणी भरली जात आहेत. तर ही सविस्तर जाहिरात जी आहे मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. तर ही झाली पहिली जाहिरात मित्रांनो सध्या सुरू असलेली. दुसरी जाहिरात आलेली आहे मित्रांनो महावितरण. आपल्याला माहीत असेल मित्रांनो, स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड जे आहे मित्रांनो त्यांच्यामार्फत जाहिरात आलेली. 2 जाहिराती आलेल्या आहेत. याची लास्ट डेट जवळ आलेली आहे. 20 मार्च 2024 लास्ट डेट असणार आहे मित्रांनो. पहिली जाहिरात या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो महावितरणमधली, ती म्हणजे या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लर्क अकाउंट्स हे जे पद आहे मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सचं भरलं जातं आहे. 3 वर्षानंतर तुमचं प्रमोशन त्याच्यावरती लोअर डिव्हिजन क्लर्क असं असिस्टंट अकाउंट्समध्ये या ठिकाणी होणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला त्यांनी पात्रता ठेवलेली ती म्हणजे फक्त BCom तुमचं झालेलं असेल, एक्सपिरियन्सची गरज नाही, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ज्युनियर असिस्टंट सध्या म्हणून तुमची या ठिकाणी निवड होणार आहे, परंतु नंतर तुम्हाला क्लर्क याच्यावरती घेतलं जाईल मित्रांनो. क्लर्क या ग्रेडवरती अकाउंट्समध्येच एक्सपिरियन्सची गरज नाही. पहा, BCom, BMS, BBA, MSCIT इतकं तुमचं झालेलं असेल यापैकी कुठलंही एक, तर तुम्ही अप्लाय करू शकतात एज्युकेशन. तर एक्सपिरियन्सची या ठिकाणी गरज नाही आहे. याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन IBPS कंपनीमार्फत ऑलरेडी सुरू आहेत. या ठिकाणी पाहू शकता. फीज कमी आहे, यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. ही दुसरी जाहिरात झाली मित्रांनो. 3 नंबरची या ठिकाणी जाहिरात सेम मित्रांनो महावितरणची आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, ज्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी विद्युत सहाय्यक हे पद भरलं जातं आहे. ज्यांचं मित्रांनो ITI झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक असेल वगैरे, त्याच्यामधून मित्रांनो जसं की या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा, इलेक्ट्रिकल सेक्टरमधून तुमचं ITI वगैरे झालेलं आहे, वीज तंत्री, तारतंत्री झालेलं आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता 10वी 12वी नंतर. टोटल मित्रांनो याच्यामध्ये 5347 जागा आहेत. तर ही तिसरी जाहिरात आहे मित्रांनो महावितरणची. यालाही 20 मार्चपर्यंतच तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची लास्ट डेट आहे. तुम्ही अजूनपर्यंत अप्लाय नसेल केलं तर ही IBPSची लिंक आहे पहा, याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर मित्रांनो चौथी जाहिरात आहे, जी की तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलेले शॉर्ट नोटिफिकेशन आलेले आहेत. महानिर्मिती महाजिनको मार्फतचे मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहिली जाहिरात ज्यामध्ये लिपिकची आहे मित्रांनो 80 जागाची, आणि दुसरी जाहिरात जी आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी 800 जागांसाठी, ज्याच्यामध्ये मित्रांनो पदाचं नाव आहे तंत्रज्ञ या पदांसाठी तंत्रज्ञ 3 हे पद आहे मित्रांनो. याच्या जाहिराती अजून आलेल्या नाहीत. लवकरच मित्रांनो याचे फुल नोटिफिकेशन येतील. शॉर्ट नोटिफिकेशन न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत. तर मित्रांनो ही चौथी जाहिरात झाली. त्याच्यानंतर मित्रांनो 5वी जाहिरात जी सध्या सरळ सेवेची सुरू आहे, त्याच्यामध्ये मित्रांनो जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यामार्फत मित्रांनो शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरावरील कार्यालयातील पदं भरण्यासाठी आलेली आहे. ज्याच्यामध्ये मित्रांनो पदाचं नाव या ठिकाणी जर आपण बघितलं तर मुख्य लिपिकचं पद आहे, ज्याच्या एकूण 6 जागा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो वरिष्ठ लिपिकचं पद आहे, ज्याच्या एकूण 14 जागा आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो निम्नश्रेणी लघुलेखकच्या एकूण 3 जागा आहेत. तर ही पदं जी आहेत मित्रांनो या ठिकाणी भरली जात आहेत. आता मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक याच्यासाठी मित्रांनो तुमची पदवी पाहिजे, परंतु इंग्रजी मराठी टायपिंग त्याच्यासोबत 2 वर्षाचा अनुभव मात्र त्यांनी या ठिकाणी मागितलेला आहे. शासकीय असेल किंवा निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिकचा आणि कनिष्ठ लिपिकचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे. लघुलेखक निम्नश्रेणी याला कुठलाही अनुभव नाही पाहिजे, मात्र स्टेनो तुमचं झालेलं पाहिजे. तर मित्रांनो ही या ठिकाणी तुमची 5वी जाहिरात सध्या आलेली सरळ सेवेच्या इथपर्यंत जाहिरात
जाहिरात तुम्ही पाहिलेल्या आहेत, सध्या सुरू असलेल्या. त्याच्यानंतर मित्रांनो पुढच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या सर्व सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी बनवून तुम्हाला दिलेले आहेत. तर 6 नंबरची जाहिरात जी आहे मित्रांनो या ठिकाणी पहा, जी की असणार आहे DSSB मार्फत डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये मित्रांनो. या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी हा जॉब आहे. ऑल इंडियामधून कुठूनही अप्लाय तुम्ही करू शकतात. फीज इथं अत्यंत कमी आहे. तुम्ही वुमेन, SC ST PWD कॅन्डिडेट आहात, ₹0 फीज आहे. जर OBC ओपन कॅन्डिडेट आहात फक्त ₹100 फीज आहे. याच्यामध्ये पहा मित्रांनो, ड्रायव्हर, चौकीदार, त्यानंतर सफाई कर्मचारी, डेटा एंट्री ऑपरेटर, बुक बाइंडरच्या या ठिकाणी टोटल 40 जागा आहेत. ह्या सर्व डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्समध्ये मित्रांनो भरले जात आहेत. जिल्हा न्यायालय दिल्ली या ठिकाणी मित्रांनो आहे. तुमचं जॉब लोकेशन, एक्झाम सेंटर देखील तिथंच असेल मित्रांनो. 10वी 12वी पदवीवरती तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची 7 नंबरची जाहिरात सेम मित्रांनो तिथूनच आलेली आहे, परंतु पदं वेगळे आहेत. 7 नंबरची जाहिरात आहे DSSB मार्फतची. सेम मित्रांनो तुम्हाला ₹100 फीज आहे. SC ST PWD वुमेन कॅन्डिडेट यांना कुठलीही फीज नाही. याच्यासाठी देखील 20 मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील आणि 18 एप्रिलपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत. याच्यामध्ये मात्र मित्रांनो या ठिकाणी पिऊनच्या जागा आहेत, पहा शिपाईच्या जागा आहेत. डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स, डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट्स, फॅमिली कोर्ट्स या ठिकाणी मित्रांनो तुम्ही 10वी पासवरती शिपाई पदांसाठी अप्लाय करू शकतात. 92+7 जागा, टोटल 102 जागांची ही जाहिरात आहे मित्रांनो. इथं तुम्हाला 10वी पासवरती अप्लाय करता येणार आहे. तर ही 7 नंबरची जाहिरात आलेली सेम मित्रांनो दिल्ली डिस्ट्रिक्ट कोर्ट्स अँड फॅमिली कोर्ट्समध्ये. 18 एप्रिलपर्यंत दोन्ही जाहिरातींसाठी ऑनलाईन अप्लाय करायचे आहेत. दोन्ही जाहिरातींचे 20 मार्चपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होतील. त्यानंतर मित्रांनो 8 नंबरची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली ती म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत, ज्याच्यामध्ये टोटल मित्रांनो 2049 जागा आहेत, जी की ग्रुप सीच्या पोस्ट आहेत. इथेही मित्रांनो तुम्हाला OBC ओपन कॅन्डिडेटसाठी ₹100 फीज आहे. तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर कुठलीही फीज तुम्हाला इथं नाही. तर याच्यामध्ये मित्रांनो विविध डिपार्टमेंट आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे मित्रांनो. स्टाफ सिलेक्शन कमिशन तुमची परीक्षा घेणार आहे, ज्यामध्ये पहा जसं की पदाचं नाव पाहू शकता या ठिकाणी टेक्निकल अटेंडंट, डायरेक्टर जनरल ऑफ NCC डिफेन्सचं या ठिकाणी आहे. त्यानंतर सेंट्रल ऑर्डर कमिशन, जलशक्ती डिपार्टमेंट आहे. भरपूर सारी अशी पदं आहेत मित्रांनो, जी की आरोग्य विभागाचीही काही पदं आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील काही पदांसाठी जॉब लोकेशन आहे. क्लर्कची पदं आहेत भरपूर सारी, ड्रायव्हर, कुक, त्यानंतर मित्रांनो लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर स्टाफ नर्सची पदं आहेत मित्रांनो, बाइंडरची पदं आहेत, लोअर डिव्हिजन क्लर्कची पदं आहेत, स्टेनोग्राफरची पदं आहेत. प्रत्येक पदांसाठी जागा मित्रांनो कमी जास्त प्रमाणे आहेत. जसं की पहा 21 जागा इथं आहेत. तर या पदासाठी पाहू शकता गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टरची पोस्ट आहे. ग्रॅज्युएशन आणि त्याच्यावरती तुमचं शिक्षण त्यांनी मागितलेले 21 जागा आहे. तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना सर्व तिथं एज्युकेशन आणि पोस्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. तर ऑल ओव्हर इंडियामधून इथं तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत मित्रांनो. तर याची देखील जाहिरातीची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. ही 8वी जाहिरात आहे मित्रांनो. त्याच्यानंतर 9वी जाहिरात जी प्रसिद्ध झालेली ती देखील सेम मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत आलेली, जी की मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस CAPFS याच्यामार्फत मित्रांनो 2024ची एक्झामिनेशन आहे. याला 28 मार्च 2024पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचे तुम्हाला. आणि पहिली जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला 18 मार्च 2024पर्यंत अप्लाय करायचे आहेत, म्हणजे याची लास्ट डेट खूपच जवळ आलेली मित्रांनो. त्याच्यानंतर ही जी 9 नंबरची शेवटची तुमची जाहिरात आहे याच्यामध्ये मित्रांनो टोटल या ठिकाणी वॅकेन्सी जर बघितल्या तर 4000+ वॅकेन्सी भरल्या जात आहेत. इथंही मित्रांनो तुम्ही या ठिकाणी 10वी 12वी पासवरती अप्लाय करू शकतात. मात्र तुम्हाला मित्रांनो हा डिफेन्सचा जॉब आहे तिथं, त्यामुळे तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड देखील या ठिकाणी तुमचं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी याच्यावरती फुल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, PDFची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकतात, किंवा ssc.gov.in वेब संकेतस्थळावरती देखील अवेलेबल आहे. तर याच्यामध्ये पहा BSF असेल, CISF असेल, CRPF असेल, ITBP असेल, SSB असेल. ही जी मित्रांनो या ठिकाणी फोर्सेस आहेत CAPFS अंतर्गत येतात मित्रांनो. तिथे सब इन्स्पेक्टर GD जनरल मधून या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ही पोलीस पदभरती आहे. सब इन्स्पेक्टर तुम्ही असणार आहात. BSF असेल, CISFमध्ये असेल, किंवा मित्रांनो दिल्ली पोलीसमध्ये देखील सब इन्स्पेक्टर म्हणून या ठिकाणी वॅकेन्सी. तिथं 125 वॅकेन्सी मेल कॅन्डिडेटला आहेत, फिमेल कॅन्डिडेटला 61 वॅकेन्सी आहेत. आणि बाकीचे जे आहेत CAPFSमध्ये मित्रांनो या ठिकाणी 4001 वॅकेन्सी आहेत, ज्यामध्ये SSB, ITBP, CRPF, CISF आणि BSFमध्ये वॅकेन्सी असतील. तर संपूर्ण तुम्हाला 9 जाहिराती मित्रांनो सध्या आलेल्या सांगितलेल्या आहेत. या व्यतिरिक्त जेवढ्या पण जाहिराती येतील अजून मित्रांनो त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल. प्रत्येक जाहिरात ऑफिशियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे. फक्त मित्रांनो महाजिनकोची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे, त्याची जाहिरात अजून आलेली नाही. जशी जाहिरात येईल तशी तुम्हाला माहिती कळवली जाईल. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. सर्व जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद.